नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, आयुर सत्वम बलम आरोग्यम, आयु सत्वम बलम आरोग्यम, उत्कर्षो मंदगामिता, उत्कर्षो मंदगामिता, जाठरेणा अग्निना, जाठरेणा अग्निना, सर्वं पित्तरूपेण सिद्ध्यति, सर्वं पित्तरूपेण सिद्ध्यति. म्हणजेच मित्रांनो, आयुष्य म्हणा, मनोबल म्हणा किंवा शारीरिक शक्ती म्हणा, मानसिक शक्ती म्हणा आणि आयुष्यात जी आपण प्रगती करतो, आरोग्य म्हणा, शरीराची कार्यक्षमता, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या जठराग्नीच्या म्हणजेच पचन शक्तीच्या आणि पित्ताच्या योग्य कार्यावर अवलंबून असतात. बरोबर मित्रांनो, चांगली पचनशक्ती म्हणजेच उत्तम आरोग्याचा पाया आहे आणि सुभाषितामध्ये पित्त हा शब्द आलेला आहे. तर जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल. पाहूया आजचा आपला विषय काय. आजचा आपला विषय आहे पित्ताशयाचे आजार आणि पित्ताशयाचे खडे. पित्ताशयाचे आजार आणि पित्ताशयाचे खडे. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत मुंबईतील सुप्रसिद्ध सायन रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी सर आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा तुमच्याशी परिचय करून देतो. डॉक्टर मोहन जोशी, आपण माजी अधिष्ठाता आहात सायन रुग्णालय मुंबई येथे. आपण माजी प्राध्यापक देखील आहात शल्यचिकित्सा विभागात लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सर्वसामान्य रुग्णालय शिव मुंबई येथे. सध्या आपण मुंबईतील प्रतिष्ठित रहेजा कॉर्पोरेट रुग्णालयामध्ये आपली सेवा देत आहात आणि सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा भावाने दर शनिवारी नाममात्र शुल्कामध्ये सर आपली सेवा देखील देत आहेत. आणि सरांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी आपलं MBBS आणि MS शल्यचिकित्सा या विषयात सुप्रसिद्ध असं सायन रुग्णालयातूनच केलेलं आहे. म्हणजे सरांनी जिथे शिक्षण घेतलं तिथेच सर अधिष्ठाता म्हणून होते आणि आपली सेवा दिली. पुढे सरांनी परदेशात जाऊन देखील प्रशिक्षण घेतलेलं आहे. अजून सांगायची गोष्ट म्हणजे सरांना विशेष रुची जी आहे ती सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि ॲडव्हान्स थेरपेटिक एंडोस्कोपी या विषयात आहे. जवळजवळ 120हून अधिक शोध निबंध सरांनी प्रकाशित केलेले आहेत आणि परदेशात जाऊन देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपले प्रबंध सरांनी वाचून दाखवलेले आहेत. आणि अनेक पुरस्कारांनी सरांचा सन्मान सत्कार झालेला आहे. उदाहरणादाखल एक जपानमध्ये परिषद झालेली, तिथे सरांना यंग इन्व्हेस्टिगेटर अवॉर्डने गौरवण्यात आलेले आहेत. असे बहुगुणी तज्ज्ञ डॉक्टर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. तर मित्रांनो, कार्यक्रम आपला आहे, आम्हाला तुम्ही खूप आवडता. आजच्या विषयाशी निगडीत तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका असेल तर विना संकोच तुम्ही आम्हाला फोन करायचा आहे. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहितीच आहे. पाहूया आपले दूरध्वनी क्रमांक. 022 मुंबईचा STD कोड, पुढे नंबर आहे 24908050. आमचा दुसरा नंबर आहे 24988050. आणि ज्या मित्रांना समजा फोन बिझी आला तर काळजीचं कारण नाही, तुम्ही आम्हाला ईमेल देखील करू शकता. hellodoctor2026@gmail.com. बरोबर ऐकलात, hellodoctor2026@gmail.com. यावर कार्यक्रम कसा वाटतोय आमचे डॉक्टर बंधू देखील आम्हाला संपर्क साधू शकतात आणि तुमचे प्रश्न देखील तुम्ही विचारू शकतात. ज्या मित्रांना फोनद्वारे सहभाग नोंदवायचा आहे त्यांना नेहमीच्याच 3 आग्रहाची विनंती अशी आहे. नंबर 1, फोन गोडला गेल्यावर आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज एकदम कमी करायचा, बंद केला तर उत्तम, जेणेकरून तुमचा आवाज आणि प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचेल. नंबर 2, आपला प्रश्न सलग विचारायचा आहे. नंबर 3, विषयाला अनुरूपच असा तुमचा प्रश्न असू द्या. शुभस्य शीघ्रम. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आणि सर्वप्रथम डॉक्टर साहेब आम्हाला सांगा, यकृत म्हणा, स्वादुपिंड म्हणजे पँक्रियाज म्हणा किंवा पित्ताशय गॉल ब्लॅडर आणि पित्ताची जी नलिका असते त्याची संरचनेपासून आपण सुरुवात करूया, जेणेकरून आम्हाला विषय चांगल्या पद्धतीने समजू शकेल. आता आपण ह्या लिव्हर, गॉल ब्लॅडर, पित्त नलिका, स्वादुपिंड याची संरचना या स्लाइडमध्ये बघूया. बरं. आणि त्याविषयी थोडं आम्हाला सांगा, म्हणजे लिव्हरचा कुठल्या बाजूला असतो किंवा लिव्हर हे पोटाच्या उजव्या बाजूला असतं आणि लिव्हरचा जो भाग आहे तो सर्व कॉस्टल मार्जिन्स म्हणजे ज्याला आपण छातीच्या फासळ्या म्हणतो त्यांनी कव्हर्ड असतो.
त्याच्यानंतर लिव्हरच्या खाली जी हिरवी पिशवी दिसते इथे तुम्हाला याच्यामध्ये या चित्रामध्ये, ती हिरवी पिशवी म्हणजे गॉल ब्लॅडर असतं. आणि या गॉल ब्लॅडरमध्ये किंवा या पित्ताशयाच्या पिशवीमध्ये साधारणपणे 60 ते 100 ml पित्त साठवलं जातं. आणि ज्यावेळी आपण अतिशय फॅटी पदार्थ खातो, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या चांगल्या मिठाई शॉपमधली आपण बर्फी खाल्ली किंवा एखाद्या तुपाची लडबडलेली पोळी खाल्ली, तर पुरणपोळी खाल्ली, तर ज्यावेळी फॅट आपण खातो त्यावेळी गॉल ब्लॅडरचं कार्य असं असतं की गॉल ब्लॅडर त्वरित 60 ते 100 ml बाईल डिओडेनममध्ये म्हणजे लहान आतड्यामध्ये टाकतं. म्हणजे जेणेकरून जे आपण खातो त्याला पचनाला सुरुवात होते. आणि गॉल ब्लॅडर हे पित्तनलिकेला जोडलेलं असतं. पित्तनलिका ही पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल. पुढचं चित्र जर आपण बघितलं तर त्या पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला असं दिसेल की पित्तनलिकाला गॉल ब्लॅडर जोडलेलं आहे आणि ती पित्तनलिका आणि स्वादुपिंड याची नलिका जी आहे ती कॉमन ओपनिंग त्याचं छोटंसं आहे आणि ते 2 मिलीमीटर ओपनिंगनी आपल्या डिओडेनममध्ये किंवा लहान आतड्यात, जठराच्या खालील लहान आतड्यात ओपन होत असतं किंवा उघडत असतं. तर त्यामुळे स्वादुपिंडातला स्त्रावसुद्धा आणि पित्तसुद्धा हे दोन्ही डिओडेनममध्ये येण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ते महत्त्वाचं कार्य साठवण्याचं, पित्त साठवण्याचं कार्य हे गॉल ब्लॅडरचं आहे. पित्तनलिकेचं कार्य आहे की गॉल ब्लॅडरमधला बाईल किंवा लिव्हरमधला बाईल तो वाहून नेणे असं आहे. फारच छान सर. अजून आम्हाला वेगवेगळी ही जी इंद्रिय आहेत, म्हणजे यकृत म्हणा, स्वादुपिंड म्हणा, पित्ताशय म्हणा, या नलिकेचं अजून काही कार्य सांगू शकाल का, की म्हणजे कसं एकत्रितरित्या ते काम करतं? ज्याला आपण लिव्हर म्हणतो किंवा पित्ताशय म्हणतो, तर लिव्हरमधून पित्त तयार होतं. आणि पित्ताचं कार्य मुख्यत्वे करून काय आहे की पित्ताचं कार्य हे पित्त तयार करणं हे आहे. त्याच्यामध्ये बाईल ॲसिड्स तयार करतात आणि बाईल सॉल्ट्स तयार होतात. हे या दोन्ही गोष्टी या फॅट आणि फॅट सोल्युबल व्हिटॅमिन, ज्याला आपण स्निग्ध पदार्थ म्हणतो, ते आणि स्निग्ध पदार्थांचे जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स असतात त्याचं ॲब्झॉर्प्शन करण्याचं कार्य हे पित्त करत असतं. लिव्हरमधून पित्त लागेल तसं तयार होऊन ते गॉल ब्लॅडरमध्ये साठवलं जातं आणि गॉल ब्लॅडरमधून ते वेळोवेळी आपल्या लहान आतड्यामध्ये टाकण्यात येतं. हे महत्त्वाचं आहे. फारच छान. सरांनी जी चित्र आणलेली आहेत आणि सर आपल्याला जे समजून सांगतायत, तर त्याच्यामुळे आपल्याला हा विषय अजून चांगल्या पद्धतीने कळतोय. आणि सर आता मूळ विषयाकडे वळूया. पित्ताशयाचे खडे का होतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. आता पित्ताशयाच्या खड्यांमधल्या विषयी जर बोलायचं झालं तर गॉल ब्लॅडरमधले खडे हे मुख्यत्वे होतात. पित्ताशयात म्हणजे लिव्हरमध्ये तसे प्रायमरी खडे फार क्वचित प्रसंगी होतात, परंतु गॉल ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन झालं, काही तऱ्हेचं इन्फेक्शन जर झालं तर ते इन्फेक्शन झाल्यानंतर गॉल ब्लॅडरमध्ये जी काही प्रक्रिया असते, गॉल ब्लॅडरमध्ये बाईल कॉन्सन्ट्रेट करण्याची प्रक्रिया असते, म्हणजे पित्त कॉन्सन्ट्रेट करण्याची प्रक्रिया असते, पित्त साठवण्याची प्रक्रिया असते. तर जसं एखाद्या जलाशयात साठ्यामुळे किंवा इतर काही इन्फेक्शन झाल्यामुळे जशी घाण निर्माण होते, तसे खडे हे पित्ताशयाच्या पिशवीमध्ये तयार होतात. त्याचबरोबर काही वेळा त्याची निराळी कारणं आहेत. काही वेळा महिलांच्या प्रेग्नन्सीच्या वेळी पित्ताशयाची म्हणजे गॉल ब्लॅडरच्या पिशवीची हालचाल ही अतिशय कमी होते, कारण ज्यावेळी प्रेग्नन्सीचे हार्मोन शरीरामध्ये असतात त्यावेळी गॉल ब्लॅडरची हालचाल कमी होते आणि त्यामुळे गॉल ब्लॅडरची हालचाल कमी झाली, कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झाली की त्याच्यामध्ये बाईल साठून राहतो आणि खडे होतात. बऱ्याच वेळा दुसरी काही कारणं असतात की ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स बऱ्याच वेळा काही महिला घेत असतात, तर त्या महिलांमध्ये गॉल ब्लॅडरचे स्टोन जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. तसेच काही ठराविक जातीच्या यंग मुलींमध्ये सुद्धा हे स्टोन दिसून येतात. तसंच काही वेळा ज्याला आपण म्हणतो की एखादा रुग्ण हिमॉलिटिक ॲनिमियानी सफरिंग आहे, सिकल सेल ॲनिमियानी सफरिंग आहे, तर यांच्यामध्ये
पिगमेंट स्टोन्स नावाचे स्टोन्स होतात, कारण RBCs किंवा ज्याला आपण म्हणतो लाल पेशी या 120 दिवस सर्क्युलेशनमध्ये राहण्याच्या ऐवजी त्या कमी सर्क्युलेशनमध्ये राहून त्यांचा मृत्यू होतो आणि त्याच्यापासून जी काही पिगमेंट तयार होतात ती लिव्हरमध्ये मेटाबॉलाइज होतात. ती मेटाबॉलाइज होत असताना ती गॉलब्लॅडरमध्ये जातात आणि अशावेळी एक्सेसिव्ह ज्यावेळी अशी पिगमेंट्स तयार होतात, एक्सेसिव्ह हिमॉलिसिसमुळे सिकल सेल ॲनिमिया, हिअर्डिटरी स्पिरोसायटोसिस, हिअर्डिटरी इलिप्सोसायटोसिस किंवा दुसऱ्या तऱ्हेची हिमॉलिटिक ॲनिमिया, ह्याच्यामुळे असं जर झालं तर मग अशावेळी स्टोन होण्याची शक्यतासुद्धा, लहान मुलांच्यात सुद्धा स्टोन होण्याची शक्यता वाढते आणि याचं कारण प्लीहा या लाल पेशी फार फास्ट डिस्ट्रॉय करत असतात. बरं सर, सहज आम्हाला सोप्या भाषेत तुम्ही समजून सांगत आहात. आणि अजून काही कारणं असू शकतात का, म्हणजे कुठल्या वयामध्ये किंवा पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये कोणामध्ये जास्त बघून येतं, त्याविषयी देखील कृपया. सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की फॅट फर्टाईल वुमन ऑफ 40, बरं, म्हणजे 40 वर्षाच्या महिलांमध्ये 40 ते 45 मध्ये हे स्टोन होण्याची शक्यता जास्त असते. तर हे स्टोन त्या असं पूर्वीच्या जुन्या पुस्तकात सर्वत्र म्हटलेलं आहे. परंतु आता बऱ्यापैकी गोष्टी चेंज झालेल्या आहेत. गॉल ब्लॅडरमधले स्टोन डिटेक्ट पूर्वी होत नसत. पूर्वी काय, बाबा या पेशंटला अपेंडिक्स आहे का, अपेंडिक्सचं ऑपरेशन करून बघा, या पेशंटला अल्सर आहे का, अल्सरचं ऑपरेशन करून बघा. आणि मग सर्व होऊन ज्यावेळी दुःख चालू राहायचं त्यावेळी गॉलब्लॅडरमध्ये स्टोन असतील अशा तऱ्हेचं बऱ्याच वेळा निर्णय घेतले जात होते. मोठमोठ्या सर्जन, नावाजलेल्या सर्जनकडनं असे मोठमोठ्या महान व्यक्तींच्याकडे 3-3 ऑपरेशनं झालेली मी बघितलेली आहेत. परंतु आता सोनोग्राफी नावाची टेस्ट ज्यावेळी आली त्यावेळी स्टोन डिटेक्ट करणं फार इझी झालं. आणि ही सोनोग्राफी ही टेस्ट अशी आहे की ती नॉन इन्व्हेजिव्ह आहे, म्हणजे तिला कुठेही पोटात खुपसायला लागत नाही, काही इंजेक्शन द्यावं लागत नाही, काही नाही. एक साधा प्रोब तुमच्या पोटावरनं फिरतो आणि त्याच्यामध्ये गॉल ब्लॅडर डिस्टेंडेड आहे का, गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन आहेत का, या गोष्टीची कल्पना आपल्याला येते. आणि ह्यामुळे, आणि सोनोग्राफी ही सर्वसाधारणपणे फ्री हॉस्पिटलमध्ये तर ऑलमोस्ट फ्री आहे आणि पेईंग ठिकाणी सुद्धा, ज्या ठिकाणी आपण खर्च करून किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो तिथे सुद्धा त्याची कॉस्ट काही खूप नाही आहे, CT स्कॅन किंवा MRI सारखी नाही आहे. आणि त्यामुळे स्टोन डिटेक्शन होण्याचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता समाजामध्ये असं वाटायला लागलेलं आहे की गॉलस्टोन खूप आहेत, गॉलस्टोन खूप आहेत. पण गॉलस्टोन पूर्वी पण असतील, पूर्वी पण होते, पण ते डिटेक्ट होत नव्हते. आता सोनोग्राफीमुळे ते सर्वत्र डिटेक्ट होतात. त्याचप्रमाणे हे गॉलस्टोन पित्तनलिकेत आले का, स्वादुपिंडाला सूज आली का, याचा बोध सुद्धा आपल्याला सोनोग्राफीने घेता येतो. निरनिराळ्या तऱ्हेचे रक्ताचे तपास आहेत त्याच्यामधून आपल्याला समजतं. आणि ह्यामुळे आपल्याला आता गॉलस्टोन डिटेक्ट करणं हे अतिशय इझी झालेलं आहे किंवा सोपं झालेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये गॉलस्टोनचं डिटेक्शन आपल्याला दिसून येतं किंवा समजून येतं. फारच छान. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्याला किती फायदा झालेला आहे याविषयी सरांनी अधोरेखित केलेलं आहे. मित्रांनो, तुमच्या फोनची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तर तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय. तर्क सुसंगत विचार सरणी, तंत्रज्ञाने होते प्रगती, देई मानवा सुख समृद्धी, निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी, जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय. माणसाच्या रोजच्या जगण्यातलं विज्ञान त्याला समजावून सांगणारी आमची मालिका विज्ञानम जनहिताय. प्रसारण 7 फेब्रुवारीपासून दर शनिवारी रात्री 9 वाजता आणि पुनःप्रसारण
दर रविवारी सकाळी 9:30 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. कर्जे मराठी छत्रा खाली जमुया सारे माय मराठी एकमेका साथ देऊनी नारा गरजू कर्जे मराठी ज्ञानोपासना ज्ञानार्जन ज्ञानदान बाळतो मराठी संस्कारे ही नटली सजली माय बोलिया मुची मराठी गरजे मराठी गरजे मराठी विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी दर रविवारी संध्याकाळी 7:30 फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा. जातीवंत बियाणांची उत्पत्ती, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल, उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन. प्रसारण सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी 6 वाजता आणि पुनः प्रसारण सोमवार, मंगळवार, गुरुवार सकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे पित्ताशयाचे आजार आणि पित्ताशयातील खडे जे आहेत त्याविषयी. आणि या विषयावर मार्गदर्शन आपल्याला करत आहेत डॉक्टर मोहन जोशी, जे की माजी अधिष्ठाता आहेत सुप्रसिद्ध सायन रुग्णालय शिव मुंबई येथे. डॉक्टर साहेब, आपण विश्रांती घेत होतो तेव्हा एक आपल्याला ईमेलवर प्रश्न आला आहे. सुनील देशमुख यांचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की पित्त खवळू नये किंवा पित्त शांत व्हावं यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, त्याविषयी कृपया सांगा. सर्वसाधारणपणे वैद्यकीय शास्त्रात पित्त म्हणजे लिव्हरपासून स्त्रावित झालेले स्त्राव. परंतु बऱ्याच वेळा पित्ताची गल्लत ही बरेच लोक आम्लपित्ताशी करतात. आणि आम्लपित्त म्हणजे गॅस्ट्रिक ॲसिडिटी. आणि मला पित्त झालं, माझं डोकं दुखतंय, मला उलट्या होत आहेत, तर त्या युजली म्हणजे नियमितपणे या लिव्हरच्या कारणामुळे नसून त्या जठराच्या कारणामुळे असतात. आणि जठराचं पित्त खवळू नये किंवा हायपर ॲसिडिटी होऊ नये म्हणून काय करावं, तर जे जठराला उत्तेजित करतं अशा ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे एक स्मोकिंग नंबर 1, अल्कोहोलिझम नंबर 2, अतिशय तिखट खाणे नंबर 3, नंबर 4 की दारू पिणे, ह्या सर्व गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा. अतिशय तेलकट खाणे ज्यामुळे जठराला अतिशय इजा होते आणि जठर बेभान हायड्रोक्लोरिक ॲसिड स्त्रावाला लागतं. तर हे जठराचं आम्लपित्त खवळू नये म्हणून या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा. आणि उपाशी अतिशय राहणं हे सुद्धा, याच्यामुळे सुद्धा हायपर ॲसिडिटी होते. कारण आपण ज्यावेळी जेवतो त्यावेळी जठरातलं ॲसिड किंवा आम्लपित्त हे न्यूट्रलाइज होतं. तर ज्यावेळी आपण उपास करतो, अतिशय बऱ्याच वेळा लोक उपास करत राहतात काही ना काही कारणाने, त्यावेळी त्यांना ॲसिडिटी होते. आणि ही ॲसिडिटी म्हणजे आम्लपित्ताचा भडका आपण म्हणतो. तर तो टाळण्यासाठी या सर्व गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा. फारच छान सुनील दादा, सुंदर प्रश्न होता. हॅलो डॉक्टर 2026@gmail.com ह्या आमच्या ईमेल ॲड्रेसवर हा प्रश्न आलेला. सर, अजून एक फोन आहे आपल्याला, बदलापूरहून फोन आहे. अजिंक्य गोळे यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार अजिंक्य दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचं की जंक फूडच्या अतिसेवनाने पित्ताशयाचा आजार उद्भवू शकतात का, याविषयी काय सांगा. निश्चितच जंक फूडच्या अतिसेवनाने पित्ताशय आणि जठर या दोन्ही प्रकारचे आजार होतात. आणि जंक फूड म्हणजे तुम्ही जर नूडल्स म्हटलात, चायनीज नूडल्स म्हटलात, पास्ता म्हटलात, तर या बऱ्याच गोष्टीमध्ये चायनीज फूडमध्ये
प्रिझर्वेटिव्ज असतात आणि ही प्रिझर्वेटिव्ह जी असतात ती जठराला तसंच लिव्हरला ही अपायकारक असतात. त्यामुळे प्रिझर्वेटिव्ह असलेलं अन्न खाणं हे काही संयुक्तिक नाही. पटकन गरम पाणी 5 मिनिटात टाकलं आणि नूडल्स तयार केली किंवा मसाला नूडल्स तयार केली तर ह्यामुळे असंख्य तऱ्हेचे आजार होतात. तसंच या गोष्टी मैद्याच्या बनलेल्या असतात आणि या मैद्याच्या बनलेल्या गोष्टी खाल्ल्यामुळे कॉन्स्टिपेशनला थोडंसं प्रोत्साहन होतं. या मैद्याच्या गोष्टीमुळे कॅलरी वाढतात, ज्याला आपण लठ्ठपणा म्हणतो. ह्या गोष्टीचं सुद्धा याच्यामुळे बऱ्यापैकी त्रास होतो. तर जठर आणि लिव्हर याचाच न विचार करता ओव्हरऑल जंक फूड हे काही आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे असं नाही, ते घातकच आहे. चांगलं घरी केलेलं अन्न, फ्रेश अन्न ज्याला आपण म्हणतो ताजं अन्न, हे खाणं संयुक्तिक असतं. फारच छान अजिंक्य दादा, सुंदर प्रश्न आहे. मित्रांनो, असेच तुम्ही फोन करून किंवा आमचा hellodoctor2026@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर तुमच्या मनातले प्रश्न विचारू शकतात आणि आमचे जे ज्येष्ठ डॉक्टर आहेत ते त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करतील. सर, मगाशी तुम्ही ती रचना दाखवलीत, तर त्याच्यामध्ये पित्ताशयाचे जे खडे आहेत तर ते त्या पित्त नलिकेत जाऊ शकतात का, आणि समजा तिथे गेला तर काय त्रास होऊ शकतो, याविषयी देखील थोडं आम्हाला सांगा. 2-3 गोष्टी आहेत की या पित्ताशयाच्या पिशवीमधले, म्हणजे ज्याला आपण गॉल ब्लॅडर म्हणतो, ते गॉल ब्लॅडर एक छोट्याशा डक्टनी, ज्याला सिस्टिक डक्ट म्हणतात, त्याने ते पित्त नलिकेशी जोडलेलं असतं. पित्त नलिकेतून पित्त इथे येत असतं, तिथे एक छोटा व्हॉल असतो. पण ज्यावेळी गॉल ब्लॅडरमध्ये खडे वगैरे होतात त्यावेळी हा स्पायरल व्हॉल ऑफ हेस्टर नावाचा जो युनिडिरेक्शनल व्हॉल आहे तो व्हॉल खराब होतो आणि त्यामुळे काय होतं की पित्ताशयाच्या पिशवीमध्ये तयार झालेले खडे हे या सिस्टिक डक्टच्या मार्गाने पुढे पित्ताशयाच्या नलिकेत येतात. आता हे पित्ताशयाच्या नलिकेत आले तर पहिल्यांदा काय होतं, भन्नाट दुःख होऊ शकतं. जर एखादा हा स्टोन जर लहान असेल तर तो खाली जाण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळी तो खाली जातो त्यावेळी तो अतिशय दुःख देतो. म्हणजे ज्याला आपण कोलिकी पेन म्हणतो, ते कोलिकी पेन अगदी उजव्या पोटाच्या उजव्या भागापासून बेंबीपर्यंत जातं आणि गडबडा माणूस लोळाला सुद्धा लागू शकतो, इतकं ते तीव्र स्वरूपाचं पेन असतं. तर हा एक पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे हा स्टोन असला, हा जर मोठा स्टोन असेल तर याने पित्त नलिकेतलं पित्त हे ऑब्स्ट्रक्ट होतं आणि हे ऑब्स्ट्रक्ट झालं किंवा ज्याला आपण म्हणतो अडथळा निर्माण झाला तर निश्चितपणे हे पित्त बॅकवर्ड लिव्हरमध्ये जाऊन ते रक्तामध्ये भिनतं आणि त्यामुळे कावीळ होण्याची संभावना असते. आणि निश्चितपणे बऱ्याच लोकांना मोठा जर स्टोन असेल तर कावीळ होते. आम्ही ज्यावेळी म्हणतो की एखाद्या माणसाला कावीळ असेल आणि जर पित्त नलिकेत स्टोन असतील तर ते निश्चितच मोठे असतात, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पित्त नलिकेची इन्फ्लेटेड स्टेटमध्ये 7 मिलीमीटर एवढा डायमीटर असतो. 7 मिलीमीटरपेक्षा जर मोठा खडा निर्माण झाला तर तो पित्त ऑब्स्ट्रक्ट करतो आणि मग त्यामुळे काय होतं की पित्त स्टोन असलेल्या ठिकाणची पित्त नलिका, त्याच्यावरची पित्त नलिका ही मोठी मोठी होऊ लागते आणि त्याला म्हणतो आम्ही डायलेटेशन व्हायला लागतं. आणि डायलेटेशन झालं की कधी कधी या पित्त नलिकेचं डायलेटेशन होऊन 15 मिलीमीटर 20 मिलीमीटर अशी सुद्धा पित्त नलिका होते आणि स्टोन मोठा होत जातो. त्यामुळे पित्त नलिकेला ऑब्स्ट्रक्शन होतं. आणि तिसरं, अतिशय छोटा स्टोन असेल तर तुम्हाला मी जे मध्ये सांगितलं किंवा चित्रामध्ये जे दिसत होतं मगाशी की स्वादुपिंड आणि पित्त नलिका या दोन्ही एका छोट्याशा 2 मिलीमीटरच्या ओपनिंगमधून पित्त आणि स्वादुपिंडाचा रस हे दोन्ही गोष्टी टाकत असतात या लहान आतड्यामध्ये. आणि तो छोटा स्टोन जर खाली आला आणि त्यांनी जर या स्वादुपिंडाच्या किंवा ज्याला पॅनक्रियास म्हणतो आपण, पॅनक्रियासच्या स्त्रावाला सुद्धा अडथळा निर्माण केला तर पॅनक्रियासचे स्त्राव असतात हे खरोखर जर बघितलं तर त्यांच्यामध्ये फॅट मेल्ट करण्याची क्षमता असते, अल्कलाईन असतात अतिशय
आणि त्यामुळे पॅनक्रियासला इजा होते, पॅनक्रियासला सूज येते आणि ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस होतो. आणि गॉलस्टोन पॅनक्रियाटायटिस म्हणजे गॉलस्टोनमुळे झालेला पॅनक्रियाटायटिस हा गॉलस्टोन पॅनक्रियाटायटिस म्हणून होतो. तर एक म्हणजे बिलियरी कोलिक, 2 म्हणजे जॉन्डिस ज्याला आम्ही ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणतो कारण स्टोनच्या ऑब्स्ट्रक्शनमुळे झालेला जॉन्डिस, आणि 3रं म्हणजे ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस. हे महत्त्वाचं आहे. आणि 4थं फार रेअर कॉम्प्लिकेशन असतं की काही लोक हट्टी असतात आणि ते पित्ताशयाच्या खडे जे आहेत याच्यासाठी लागणारी जी योग्य तऱ्हेची ट्रीटमेंट आहे ती घेत नाहीत, ज्याच्यासाठी सर्जिकल ट्रीटमेंट असते, आणि ते सर्जरीला घाबरून ती ट्रीटमेंट घेत नाहीत. आणि अशा वेळी हा स्टोन गॉल ब्लॅडरला इरिटेट करून 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 शेवटी तिथे त्या गॉल ब्लॅडरचं कर्करोगात रूपांतर होतं. आणि हे फार महत्त्वाचं आहे आणि ही फार डेंजरस स्थिती आहे. कर्करोगात रूपांतर झालं गॉल ब्लॅडरचं तर त्याची ट्रीटमेंट करणं ही काही साधी गोष्ट नाही. ते डिटेक्ट होणं, त्याची योग्य वेळी ट्रीटमेंट होणं, त्याच्यापुढे किमोथेरपी घेणं, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. म्हणजे एक साधी जी कोलेसिस्टेक्टमी किंवा रिमूव्हल ऑफ गॉल ब्लॅडर आहे ते जर आपण टाळलं तर भल्या मोठ्या ऑपरेशनला आपल्याला पुढे तोंड द्यावं लागू शकतं. हे सर्व लोकांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. फारच छान. आपल्याला सहज सरांनी सांगितलं की जे पित्तनलिकात जो प्रवाह आहे पित्ताचा तिथे अडथळा निर्माण झाला तर काय होऊ शकतो याविषयी सरांनी आपल्याला सांगितलं. आपण म्हणतोच की वाहतं पाणी स्वच्छ असतं आणि जर पाणी साचलं तर प्रदूषण होतं, तसंच आपण समजू शकतो. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, सिन्नरहून फोन आहे. रुपेश गुजराती यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रुपेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. माझा प्रश्न असा आहे की पित्ताशयाच्या गॉल ब्लॅडर मध्ये जर खडे झाले तर किती वृद्धावस्थेपर्यंत ती पिशवी म्हणजे रिकवर होऊ शकतो तो आजार. आणि दुसरं असं की नॉनव्हेज खूप खाण्यात आले तर ते पित्त जो साचून राहिलंय तर ते पचनास किती कालावधी लागतो. तुम्ही 2 प्रश्न विचारलेले आहेत गुजराती काका. एक प्रश्न असा आहे की किती वयापर्यंत ह्याचं ऑपरेशन करू शकतो. तर ऑपरेशन करणं हे आवश्यक आहे. ट्रीटमेंट काही नुसती अशी औषधाची नाही आहे. याच्यासाठी गॉल ब्लॅडर काढून टाकणं, ज्यावेळी गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन झाले त्यावेळी ते गॉल ब्लॅडर हे डिसीज्ड गॉल ब्लॅडर आहे किंवा ते निरोगी राहिलेलं नाही. त्यामुळे गॉल ब्लॅडर काढून टाकणं अत्यंत आवश्यक असतं. आणि ही प्रक्रिया आत्ता म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर मी रयजा हॉस्पिटलमध्ये गेल्या 8 दिवसाच्या मध्ये एक 90 वर्षाच्या बाईवरती सुद्धा ही प्रक्रिया केलेली आहे. तर त्यामुळे कोणत्या वयात हे करू शकतो, सर्व तऱ्हेची अतिशय सेफ्टी घेऊन म्हणजे काळजी घेऊन आपण कोणत्याही वयात हे ऑपरेशन करू शकतो. हे ऑपरेशन 2 पद्धतीने करता येतं, ज्याला आपण म्हणतो की लॅप्रोस्कोपीनी किंवा दुर्बिणीतून आपण लॅप्रोस्कोपीनी हे गॉल ब्लॅडर काढू शकतो किंवा ओपन सर्जरी करून काढू शकतो. आता जितके वेळा याला अटॅक येतात कोलेसिस्टायटिसचे किंवा ज्याला सूज येते तर त्यामुळे आतडी इतर गोष्टी या गॉल ब्लॅडरला चिटकून जातात आणि दुर्बिणीतून ऑपरेशन करणं कधीकधी संयुक्तिक होत नाही. काही रिस्क फॅक्टर्स होऊन जातात. मोठा आतडा तिकडे चिकटलं आहे, लहान आतडी चिकटली आहेत, तर अशा वेळी क्लीन कट पद्धतीने ओपन छोटी सर्जरी करून आपण हे गॉल ब्लॅडर काढू शकतो. योग्य ठिकाणी योग्य डॉक्टरच्या अनुभवाने ही गोष्ट 90 वर्षापर्यंत सुद्धा करू शकतो. याची प्रचिती मी गेल्याच आठवड्यात घेतलेली आहे. आणि नॉनव्हेजशी निगडीत प्रश्न असा आहे की नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये हे गॉलस्टोन जास्त असतात. यात निश्चितच वाद नाही, कारण नॉनव्हेजमध्ये कोलेस्ट्रॉल असतं. कोलेस्ट्रॉल आणि इतर ट्रायग्लिसराईडचं प्रमाण जास्त असतं आणि हे कोलेस्ट्रॉलचे खडे जे होतात, कोलेस्ट्रॉल कॉन्सन्ट्रेट होतं बाईलमध्ये किंवा पित्तामध्ये, किंवा ज्यांना फॅटी लिव्हर असतं अशा लोकांच्यात सुद्धा पित्ताशयाच्या या पिशवीमध्ये खडे होण्याची प्रक्रिया ही जास्त असते. अल्कोहोलिक लोकांमध्ये ही जास्त असते. तर शक्यतो शाकाहारी राहणं हे मोस्ट संयुक्तिक आहे. तर त्याच्यामुळे हे रोग कमी होऊ शकतात.
सर थोडासा इथे एक उपप्रश्न असा सुचतो की जर समजा काही न करता जर तो खडा म्हणजे रिकव्हरी विषयी पण त्यांनी विचारलेलं, तर काही न करता वृद्धापकाळापर्यंत तो खडा तसाच ठेवला तर तो स्वतःहून आपोआप रिकवर होऊ शकतो का, किंवा तो खडा विरघळू शकतो का, किंवा त्याच्याविषयी देखील काही काही संभाव्य काय होऊ शकतं त्याचं? एकदा खडा झाला की तो सहसा खडा झाला म्हणजे गॉल ब्लॅडर हे नॉन फंक्शनल झालं, ते कार्यरत नाही आहे. त्यामुळे तिथे कोणतीही औषधं सहसा पोचू शकत नाहीत. फार यंग लोकांमध्ये होणारे खडे आणि जे खडे ज्याला आपण म्हणतो प्युअर कोलेस्ट्रॉल स्टोन्स असतात, त्याची काही पद्धतीने आपल्याला तपासणी किंवा एक जजमेंट घेता येतं. तर अशावेळी आपण बाईल ॲसिड तोंडाने दिली, चिनोडिऑक्सिकोलिक ॲसिड किंवा युडिलिव्ह नावाची टॅबलेट किंवा इतर काही गोळ्या तत्सम, तर कदाचित काही प्रमाणात तो विरघळण्याची प्रक्रिया तरुण माणसांच्यात शक्य होते, परंतु जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यामध्ये तर हे शक्य नसतं, निश्चितच नाही. कारण त्यांच्यामध्ये गॉल ब्लॅडरपर्यंत ते औषध पोचूच शकत नाही. सिस्टिक डक्टचे ऑब्स्ट्रक्टेड असतं, सर्वच प्रॉब्लेम असतात या ठिकाणी. तर त्यामुळे म्हाताऱ्या माणसांच्यात खडे विरघळवणं हे काही तितकंसं इझी नाही. महिन्याने महिने औषध घेतले आणि महिन्याने महिने अल्ट्रासाऊंडचे रिपोर्ट काढत राहतात लोक, आणि कुठेतरी 1 मिलीमीटर कमी झाला, अर्धा मिलीमीटर कमी झाला, याच्यावरती हजारो रुपयाची औषधं घेऊन समाधान मानत राहतात. पण खडा तसाच असतो आणि गॉल ब्लॅडरचा त्रास तसाच राहतो. फारच छान. मित्रांनो, डॉक्टर मोहन जोशी यांच्यासोबत सुंदर चर्चा सुरू आहे पित्ताशयाच्या आजारांविषयी, पित्ताशयाच्या खड्याविषयी. तुम्ही पण छान प्रश्न विचारत आहात, त्याच्यामुळे या विषयाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला समजत आहेत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजेच डीडी सह्याद्रीवरचा आमचा शो. याचं नाव आहे मूवीज, म्युझिक आणि मस्ती, जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज, मूवी रिव्ह्यूज, त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियाज, सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स. मूवीज, म्युझिक आणि मस्ती प्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता, पुन्हा प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता, फक्त डीडी सह्याद्रीवर. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खानपान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री. आता गुड मॉर्निंग सह्याद्री फक्त सोमवार आणि मंगळवारच नाही, तर सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी 8 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती. तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडीत समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पण कुठे? तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा, प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता, पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर तुमचं हार्दिक स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि चर्चा सुरू आहे पित्ताशयातील जे आजार आहेत किंवा पित्ताशयातील खड्याविषयी चर्चा सुरू आहे. आणि डॉक्टर मोहन जोशी, जे की माजी अधिष्ठाता आहेत सुप्रसिद्ध सायन रुग्णालय शिव मुंबईचे, ते आपल्याला मार्गदर्शन करतात. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, चिंचवडून फोन आहे. नंदू म्हस्के यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार नंदू दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की आपण रोज नॉनव्हेज खातो किंवा स्वीट आपण खातो, बेकरी आयटम खातो, तर तो त्यासाठी आपलं यकृत डिटॉक्स होण्यासाठी लिंबू पाणी रोज घेतलं तर त्याने डिटॉक्स होऊ शकतो का? नाही, लिंबू पाणी आणि नॉनव्हेज खाणं आणि फॅट खाणं याचा काही तसा संबंध नाही.
लिंबू पाण्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन सी जर कमी असेल तर ते मिळेल. व्हिटॅमिन सी हे एकमेव लिंबू पाण्यामुळे मिळू शकतं. लिंबू पाणी हे ॲसिडिक असतं. खूप लिंबू पाणी प्यायला तर ॲसिडिटी वाढते. त्यामुळे हे लक्षात घ्या की लिंबू पाणी, नॉनव्हेज खाणं आणि फॅट आणि गॉलस्टोन याचा सहसा कोणताही संबंध असण्याचं कारण नाही. फार छान सुंदर असा प्रश्न आहे नंदूदादांनी विचारला. सर थोडंसं पुढे जाऊया या प्रश्नाला. डिटॉक्स हा शब्द त्यांनी वापरला, तर मग लिव्हर म्हणा, पित्ताशय म्हणा किंवा पित्त म्हणा, चांगलं राहायला काय खावं, काय खाऊ नये, त्याविषयी थोडंसं या वळणावर मार्गदर्शन केलं तर. लिव्हर आणि पित्ताशय चांगलं राहावं किंवा फॅटी लिव्हर होऊ नये, फॅटचं एक्सेसिव्ह ॲक्युम्युलेशन जे लिव्हरमध्ये होतं ते टाळण्यासाठी काय करू शकतो आपण की एक तर हिरव्या पालेभाज्या, कच्च्या पालेभाज्या धुवून व्यवस्थित त्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या, ज्याच्यामध्ये रफेज आहे असं डाएट खाल्लं तर ते चांगलं राहील. दुसरी गोष्ट, अतिशय स्वादिष्ट मिठाया शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा. नंबर 3, पोळी भाकरी जास्त खावी, जंक फूड टाळावं, मैदा टाळावा आणि अल्कोहोल आणि इतर काही गोष्टी, बियर, अल्कोहोल ह्या ज्या गोष्टी आहेत या शक्यतो टाळाव्या, कारण यामुळे लिव्हरला इजा होते आणि अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिसमुळे सुद्धा गॉलस्टोन होऊ शकतात. पित्ताशयाचं कार्य बदलतं आणि हे टाळणं अत्यंत आवश्यक आहे. व्हेजिटेरियन राहिलं तर उत्तमच, पण संपूर्ण व्हेजिटेरियन न राहिलं तरीसुद्धा फॅट, मिठाई या गोष्टी टाळून, मांसाहार जास्त प्रमाणात टाळून हिरव्या पालेभाज्या खाण्याकडे कल ठेवावा. पोळी भाकरी निश्चितच खाण्याकडे कल ठेवावा, म्हणजे जेणेकरून लिव्हर आपलं चांगलं राहतं. फारच छान. डॉक्टर साहेब, ईमेलवरून hello2026@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर चैतन्य दिवेकर यांचा एक प्रश्न आला आहे की त्यांचं काम जे आहे ते शिफ्ट ड्युटीमध्ये असतं, रात्रपाळी दिवसपाळी असं चालू असतं, तर त्याच्यामुळे त्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो, उलटी वगैरेचा पण त्रास होतो, तर काय करता येईल किंवा त्याविषयी समाधान काय करता येईल? नाही, अशा रात्रपाळीच्या ड्युटी करणाऱ्या लोकांना, म्हणजे आता आमच्या हेल्थ इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बऱ्याच डॉक्टरांना रात्रपाळी करावी लागते, बऱ्याच नर्सेसना आणि हॉस्पिटल स्टाफला रात्रपाळी करायला लागते. तर ह्यामुळे काय होतं की ॲसिडिटी निश्चितच वाढते, कधीकधी डोकं दुखू लागतं, झोपेची सायकल ही डिस्टर्ब होते. तर याच्यासाठी काही अंशी, काही प्रमाणात कधीकधी ज्याला आपण प्रोटॉन पंप इनिबिटर म्हणतो, म्हणजे पॅन्टॅप्रेझॉल, रॅबिप्रेझॉल अशा तऱ्हेची गोळी घेणं हे संयुक्तिक असतं. आणि बऱ्याच वेळा आपण जागं राहण्यासाठी चहा, कॉफी किंवा तत्सम पेयांचा, कोका कोला किंवा थम्सअप किंवा इतर काही कोकायुक्त पेयांचा वापर करतो. तर तशा तऱ्हेची पेय किंवा तशा तऱ्हेची पेय ही जागं राहण्यासाठी जास्त घेऊ नये. जर तुम्ही रात्री जागणार असाल तर निश्चितपणे 6 ते 7 तास जी झोप तुम्हाला अपेक्षित आहे ती तुम्ही दुपारच्या वेळात किंवा सकाळच्या वेळात घेतलेली असली पाहिजे. ती जर घेतली नाही, झोप नाही घेतली, तर निश्चितपणे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो आणि ॲसिडिटी समवण्यासाठी तात्पुरती औषधं घ्यावी, नियमितपणे औषधं घेणं संयुक्तिक नाही. डॉक्टर साहेब, आपल्याला मध्य प्रदेश इथून फोन आहे. राजश्री शिंदे यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार राजश्री ताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सर, मला हे विचारायचं होतं की माझं ऑपरेशन मागच्या वर्षी मध्ये झालेलं आहे. कशाचं? तर आता मला हे पथ्य पाणी जे आहे ते किती दिवसापर्यंत तुमचं ऑपरेशन कसलं झालेलं आहे? गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन झालेलं आहे? जी जी जी. आता गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन झालं म्हणजे तुमचं गॉल ब्लॅडर काढून टाकलेलं आहे. तुमच्या गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन असतील आणि त्यामुळे ते काढून टाकलेलं आहे. तर अशा वेळी काय होतं की लिव्हर हळूहळू गॉल ब्लॅडरचं कार्य शिकून घेतं. गॉल ब्लॅडर जे फॅटचं, एक तुम्ही बर्फीचा तुकडा घेतला, मध्य प्रदेशातून बोलताय म्हणजे तिथे मलाई बर्फी, गुलाबजाम, बासुंदी या सर्व गोष्टी मला इंदोरला दिसून येतात नेहमी. तर या गोष्टी फॅट
अतिशय असलेल्या गोष्टी, साईच्या गोष्टी या शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. किंवा खायची जरी वेळ आली, तुम्हाला 4 गुलाबजाम खायचे आहेत तर ते थोडे 4 वेळा खा. एकदम 4 गुलाबजाम खाऊ नका किंवा एकदम 2 वाट्या बासुंदी पिऊ नका, कारण त्यावेळी मग फॅटचा लोड येतो आणि मग ते लिव्हरवरती बाईल सिक्रेट करण्याचा लोड येतो. हळूहळू लिव्हर बाईल स्त्रावत जातं. तर हे 3 ते 4 महिने पहिले गॉल ब्लॅडरच्या सर्जरीनंतर थोडंसं पथ्य करणं म्हणजे न खाणं असं नव्हे, पण एका वेळी भरपूर फॅट असलेली गोष्ट टाळणं हे महत्त्वाचं आहे. ते पहिले 3 ते 4 महिने करणं आवश्यक असतं. नंतर गॉल ब्लॅडरचं कार्य हे लिव्हर किंवा पित्ताशय घेतं, टेक ओव्हर करतं आणि त्यामुळे 4 महिन्यांनी तुम्ही सर्वसाधारणपणे नियमितपणे जसं पूर्वी खात होता तसं खायला लागू शकता. फारच छान राजेश्री ताई, छान प्रश्न विचारला आणि आम्हाला या विषयाचे वेगवेगळे कंगोरे सरांनी स्पष्ट करून आपल्याला सांगतायत. सर, या सर्व त्रासांवर कोणते उपचाराचे पर्याय उपलब्ध आहेत त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. काय सांगणार ह्या त्रासांवरती? म्हणजे कोणत्या? गॉल ब्लॅडरच्या गॉल ब्लॅडरचे आजार? गॉल ब्लॅडरच्या त्रासांवरती उपचार हा एकच आहे की गॉल ब्लॅडर काढून टाकणे. ज्यावेळी गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन होतात त्यावेळी एक तर तुम्हाला सांगितलं मी त्याची कॉम्प्लिकेशन्स, की हे स्टोन खाली जाऊन पित्ताशयाच्या नलिकेत जातात, ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस होतो. हे स्टोन त्याच्याही खाली जाऊन पॅनक्रियाटायटिस किंवा स्वादुपिंडाला भन्नाट सूज येते, पोटात भयंकर दुखायला लागतं, हा एक त्रास होतो. गॉल ब्लॅडरचा स्टोन बऱ्याच दिवस तिथे राहिल्यानंतर तिथे कॅन्सर होण्याची शक्यता होऊन जाते आणि तो त्रास होतो. त्याच्याही व्यतिरिक्त गॉल ब्लॅडरचा स्टोन गॉल ब्लॅडरमध्ये राहिला बरेच वर्ष किंवा बरेच दिवस, तर त्यामध्ये काय होतं की गॉल ब्लॅडरमध्ये पुन्हा इन्फेक्शन होतं आणि गॉल ब्लॅडरमध्ये पू होण्याची प्रक्रिया ही सुद्धा होऊन जाते, की जेणेकरून माणसाला मग त्रास होतो, ताप यायला लागतो, भन्नाट पोटात दुखायला लागतं, लिव्हरच्या खाली दुखायला लागतं. आणि अशा वेळी जे ऑपरेशन एका फटक्यात किंवा एका स्ट्रोकमध्ये झालं असतं ते आपल्याला पहिले पू काढून टाकणे, नंतर मग गॉल ब्लॅडर काढणे, कदाचित या गोष्टीला गॉल ब्लॅडर काढण्यासाठी ओपन ऑपरेशन करणे, ह्या सर्व गोष्टीचे त्रास होतात. आणि हा जर स्टोन खाली सटकलेला असेल तर मग तो पित्ताशयाच्या नलिकेत गेलेला असेल तर त्याच्यासाठी एंडोस्कोपीने एक प्रोसिजर असते जी आम्ही नियमितपणे करतो, ज्याला ERCP म्हणतो, एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड. म्हणजे दुर्बीण तोंडातून पोटात घालून मग त्या छोट्याशा छिद्रापर्यंत जाऊन तिथून आम्ही काही आमची हत्यारं घालतो, इन्स्ट्रुमेंट घालतो आणि ते स्टोन आहेत की नाही ते बघतो. मग त्याच्यामधून बलून्स किंवा बास्केट्स घालून ते स्टोन खाली खेचतो. गरज वाटली तर ते जे 2 मिलीमीटरचं ओपनिंग असतं ते मोठं करतो वगैरे वगैरे. सो ह्या कॉम्प्लिकेटेड ट्रीटमेंटमध्ये जाण्यापेक्षा बेस्ट इज गॉल ब्लॅडर स्टोन डिटेक्ट झाला तर वयाच्या जितक्या वयाला डिटेक्ट होतो त्या लगेचच त्याचं ऑपरेशन करणं, चांगल्या सर्जनच्या हस्ते दुर्बिणीतून किंवा ओपन हे करणं आवश्यक राहतं आणि ते करून टाकणं म्हणजे गॉल ब्लॅडरच्या कोणत्याही रोगापासून मुक्ती मिळण्याचा एक सर्वोत्तम उपाय आहे. डॉक्टर साहेब, आपल्याला hello2026@gmail.com या आपल्या ईमेल ॲड्रेसवर सचिन दुरुपकर यांचा एक ईमेल आलेला आहे. ते असे म्हणतात की ते शाकाहारी आहेत, ड्रिंक्स घेत नाहीत, तरी त्यांना 8 mm जो आहे गॉलस्टोनचं निदान झालेलं आहे, पित्ताशयाचा खडा निदान झालेला आणि फॅटी लिव्हर हे पण निदान झालेलं आहे. तर काय करावं असं? शाकाहारी असले तरी त्यांचं कोलेस्ट्रॉल इनपुट जे आहे ते शाकाहारी माणसाचं सुद्धा जास्त असू शकतं. तूप, तेल हे खाणं, भाज्यांमध्ये तेल जास्त असणं, ह्या गोष्टी शक्य आहेत शाकाहारी माणसाच्या बाबतीत सुद्धा. आणि त्याच्याही पलीकडे गॉल ब्लॅडरमध्ये काही इंट्रिन्सिक प्रॉब्लेम असले तर त्याच्यामुळे सुद्धा गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन असू शकतात. आणि त्यामुळे स्टोन आहे 8 मिलीमीटरचा तर तुम्ही लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी लवकरात लवकर योग्य त्या सर्जनकडनं करून घेणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आणि नाहीतर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही करून देऊ. बरं.
आणि सर मगाशी तुम्ही शस्त्रक्रियेविषयी सांगितलं, पित्ताशय काढून टाकणं हा एक पर्याय सांगितला, तर पित्ताशयातील नुसते खडेच का काढत नाहीत त्याविषयी देखील आम्हाला सांगा. गॉल ब्लॅडरचे खडे एकदा झाले की ते गॉल ब्लॅडर खराब झालेलं आहे, गॉल ब्लॅडर रोगी झालेलं आहे, एक आहे म्हणजे निरोगी राहिलेलं नाही आहे असं आपण म्हणूया. आणि त्यामुळे नुसते खडे काढले आणि ते जर निरोगी नसलेलं एखादं इंद्रिय तिथे ठेवलं तर त्याच्यापासून त्रासच होणार. पुन्हा त्याच्यामध्ये स्टोन होण्याची शक्यता असते, त्याच्यामध्ये पुन्हा पू होण्याची शक्यता असते, त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे गॉल ब्लॅडरमधले स्टोन काढणं हा त्याच्यावरती उपाय नसून गॉल ब्लॅडर काढून टाकणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. दुसरी गोष्ट अशी आहे महत्वाची की हे आपण किडनीच्या बाबतीत करत नाही. किडनीमध्ये स्टोन झाला तर तो स्टोन काढण्याचा प्रयत्न करतो आणि स्टोनच काढतो, किडनी काढून टाकत नाही. याचं कारण असं आहे की गॉल ब्लॅडर हे ॲब्सोल्यूट इसेन्शियल ऑर्गन नाही आहे. गॉल ब्लॅडर नसलं म्हणून काही कोणत्याही पेशंटचं काही हे होत नाही आहे, त्याची पचनक्रिया नॉर्मल होते, त्याचं खाणं पिणं नॉर्मल राहतं, त्याचं वजन नॉर्मल राहतं, त्याला डायबिटीस होत नाही. सो गॉल ब्लॅडर नसलं आणि असलं तर खूप काही फरक नाही. गॉल ब्लॅडर असणं चांगलं, पण ज्यावेळी ते याच्यामध्ये स्टोन झाले तर ते गॉल ब्लॅडर हे खराब झालेलं आहे आणि त्यामुळे ते स्टोन सगट काढून टाकणं हा त्याच्यावरचा उत्तम सर्वमान्य उपाय आहे. आणि सर थोडंसं पित्ताशयापासून पुढे गेलं म्हणजे पित्त नलिकेचं जर आपण बोललं, पित्त नलिकेत खडे काढण्यासाठी मग शस्त्रक्रियाच हा एक पर्याय आहे का अजून काही पर्याय उपलब्ध आहे? पित्त नलिकेचं जे डायमीटर ज्याला आपण म्हणतो की जाडी ही 7 मिलीमीटरची असते. तर पित्त नलिकेत स्टोन असतील आणि ते 7 मिलीमीटरपेक्षा कमी असतील, छोटे असतील, त्याची डायमेन्शन जी आहे ती सोनोग्राफीने मोजता येतात. पित्त नलिकेची डायमेन्शन सुद्धा मोजता येतात. तर पित्त नलिका किती मोठी झाली आहे स्टोनमुळे याचा अंदाज आपल्याला सोनोग्राफीने होतो. त्याच्यामध्ये असलेल्या स्टोनची साईज सुद्धा आपल्याला समजते. जर 7 मिलीमीटरची पित्त नलिका 14 मिलीमीटर झाली आणि 7 मिलीमीटरचा स्टोन आहे तर तो दुर्बिणीतून आपल्याला काढणं शक्य आहे. परंतु जर 7 मिलीमीटरची पित्त नलिका आहे आणि 14 मिलीमीटरचा स्टोन कुठेतरी जाऊन जॅम झालाय तर तो काढणं हे दुर्बिणीतून शक्य नसतं. अशा वेळी आपल्याला कदाचित ओपन ऑपरेशन करून किंवा दुर्बिणीतून, ज्याला लॅप्रोस्कोपीनी म्हणतो, कोलेडोकोलिथॉटॉमी म्हणजे पित्त नलिका ओपन करून स्टोन काढून त्याच्यामध्ये आम्ही टी-ट्यूब नावाची एक ट्यूब ठेवतो टेम्पररी हिलिंग होण्यासाठी, किंवा कसं या पद्धतीने आपल्याला ते करायला लागतं. जर आपण दुर्बिणीतून स्टोन काढला तर तात्पुरत्या स्वरूपात आपण तेथे पित्त नलिकेत एक नळी ठेवतो ज्याला आपण स्टेंट म्हणतो. आणि या स्टेंटमुळे काय होतं की पित्त नलिकेची सूज कमी होईपर्यंत पित्ताचा जो प्रवाह आहे आतड्यामध्ये तो नॉर्मल राहतो, लिव्हरपासून तो नॉर्मल राहतो. नाहीतर अशा वेळी काय होतं की आम्ही स्टोन काढताना बऱ्याच गोष्टी तिथे इंजेक्ट करत असतो, त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. बलून टाकतो, बास्केट टाकतो, त्यामुळे पित्त नलिकेला इंजुरी होते, काही वेळा ब्लिडिंग होतं आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊन इन्फेक्शन वरती लिव्हरमध्ये गेलं तर त्याला कोलॅंजायटिस म्हणतात. थंडीवरून ताप येऊ शकतो आणि हे सर्व टाळण्यासाठी आपण तिथे स्टेंट ठेवतो. आणि ज्यावेळी ह्याचं गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन झालेलं आहे, पित्त नलिकेत आता कोणताही स्टोन नाही आहे, अशी ज्यावेळी स्थिती येते त्यावेळी पुन्हा दुर्बिणीतून तो स्टेंट पकडून एका चिमट्यानी म्हणा किंवा स्नेअरनी म्हणा पकडून तो आपण काढून टाकतो. बरं, म्हणजे सर पित्त नलिकेतील खडे देखील आपल्याला दुर्बिणीद्वारे काढता येतात आणि पित्ताशयातील पण दुर्बिणीद्वारे काढता येतात का? हो, पण ते गॉल ब्लॅडर मधले जे स्टोन असतात ते काढण्याची जी प्रक्रिया आहे त्याला लॅप्रोस्कोपी म्हणतो. लॅप्रोस्कोपी म्हणजे पोटामध्ये आपण दुर्बीण टाकतो, पोटामध्ये म्हणजे नाभीच्या इथून दुर्बीण टाकतो आणि पित्ताशयाची गॉल ब्लॅडर बघतो आणि दुसरी काही आमची हत्यारांसाठी पोर्ट असतात ती टाकून आपण गॉल ब्लॅडर योग्य रीतीने काढून टाकू शकतो. व्हेअरॅज हे जे एंडोस्कोपीनी म्हणतो की आपण पित्त नलिकेतले खडे जे म्हणतो ते तोंडातून एंडोस्कोप असतो, तो तोंडातून एंडोस्कोप डिओडेनमच्या ओपनिंग पर्यंत जातो
लहान आतड्याच्या ओपनिंगपर्यंत जातो आणि ते ओपनिंग मोठं करून आपण तिथून ते स्टोन निरनिराळ्या तऱ्हेचे बलून्स किंवा बास्केट टाकून काढून टाकतो. कधी कधी मोठे स्टोन सॉफ्ट असले तर ते क्रशसुद्धा करतो आणि त्याला आम्ही लिथोट्रिप्सी म्हणतो. आणि डॉक्टर साहेब, जाता जाता थोडक्यात एका वाक्यात काही आम्हाला संदेश देता येईल का? कारण वेळ जे आहे ते संपत आलेली आहे. एका वाक्यात संदेश द्यायचा असेल तर तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो की 40च्या पुढे गॉलस्टोन होण्याची शक्यता जास्त असते. महिलांमध्ये ती अजून जास्त असते पुरुषांपेक्षा. तर त्यामुळे जे लोक 40च्या पुढे गेलेले आहेत त्यांनी सर्वसाधारणपणे वर्षातून एकदा पोटाची सोनोग्राफी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सोनोग्राफीमध्ये जर का तुम्हाला गॉलस्टोन दिसून आला तो 8 मिलीमीटरचा असो, 2 मिलीमीटरचा असो, 1 सेंटीमीटरचा असो, लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी किंवा ओपन कोलेसिस्टेक्टॉमी करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे पुढची सर्व कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी. धन्यवाद सर. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं आणि आमच्या मित्रांच्या प्रश्नांचं देखील समाधान केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला आम्ही येणारच आहोत. तुर्तास लो बसावा आणि धन्यवाद. नमस्कार. माईक कट आहे.